योजना म्हणजे आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती जे आमचे सदस्य पदासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीपासून माननीय आमदार कतुरे साहेब यांनी सर्व जे आम्ही उमेदवार होतो त्यांना सर्वांना सक्त ताकीद दिली होती. तुम्हाला निवडून तर राहणार, मी पूर्ण पॅनल राहणार पक्षाचं, परंतु निवडून आल्यानंतर या बाजार समितीमध्ये जे काही कामं अर्धवट राहिली असतील, काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतील, अन्नधान्यवाल्यांचा प्रश्न असतील, फुलवाल्यांचा प्रश्न असतील, हे पहिल्यांदा सोडण्याला प्राधान्य द्यायचं. आणि त्याच्याकरता आम्ही युतीचे सर्व नेते तुम्हालाच्या पाठीशी आहोत. युतीचं सरकार आहे, जी मदत लागेल ते आम्ही तुम्हाला मदत करू. तसंच आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं आणि त्यांनीच मला खरं म्हटलं याच्यासाठी या सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी खूप मला मदत केली आणि त्यांना सांगितलं तू ती निवडणूक लढ. कतुरे साहेबांशी त्यांचं बोलणं झालं तर मला निवडणूक लढण्यास त्यांनी सांगितलं. कॉर्पोरेशनची निवडणूक ही आपण बघू, पण ही तू लढ, तुला जी काही मदत लागेल तुझ्यासाठी मी ती मदत करायला मी तयार आहे आणि करतात ते ठामपणे माझे पाठीशी आहेत. आणि कतुरे साहेब सुद्धा आहेत. तसेच हे युतीचं सरकार असल्यामुळे, युतीचा पॅनल असल्यामुळे, त्याचप्रमाणे एक अनुभवी या बाजार समितीचा माजी सभापती म्हणून ही प्रमोद हिंदूराव हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. तसेच लांडगे साहेब असे सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळे स्थानिक तिथले आमदार विश्वनाथ भोईर साहेब, राजेश मोरे या सर्वांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे, त्यांच्याच विश्वासाने आम्ही हे काम करत राहिलो आणि निवडून आलो. आणि आज पुढे जे काही समस्या आहेत त्या आम्हाला कतुरे साहेबांनी स्पष्ट तिथे मंत्रालयात नेले होते. रवी चव्हाण साहेबांबरोबर, बावनकुळे साहेबांबरोबर बसून आम्हाला सांगितले की तुम्हाला जी मदत लागेल त्या आम्ही दोघे तुमच्या पाठीशी आहे. शासनाकडून जी मदत लागेल, ज्या काही इथल्या समस्या आहेत काही असतील त्या सर्व सोडवण्याचा आमचे माननीय आत्ताचे सभापती गोविंदे सर, मी आणि आमचे सर्व जे निवडून आलेले आता आमचे सहकारी संचालक मंडळ सर्व जे कामं आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न. पहिल्या कुठल्या महत्व देणार? तेथील साफसफाईला महत्व देणार.